काय सोय रे, कसे मजेत आहे ना? दाजी मिळाली की जागा बसायला. आणि फुई तुला महाराष्ट्रातल्या बाकीच्या प्रेक्षकांना सांगावं लागेल फुई म्हणजे काय. ज्या भागात आज मी आलेलो आहे, मी प्रत्येक भागात जातो, तिथली भाषा शिकतो थोडी थोडी. तर महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने जिकडे आलोय तिकडे आत्याला फुई असं म्हणतात, बरोबर आहे ना? नशीब नाही तर बाहेर मार खायला लागायचं. काय बोलला, फुई जागा मिळाली ना, बाकी सगळे मजेत ना. मग हाय आज फुल धिंगाणा म्हणायचा. तर ज्या भूमीत मी आलेलो आहे तिथलं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण उत्तर महाराष्ट्रात मी आज आलेलो आहे. आणि मला एवढंच म्हणावं असं वाटतं या सगळ्या माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी की अख्ख्या उत्तर महाराष्ट्राला जे पुरून उरतात शेरा सव्वा शेर, अख्ख्या उत्तर महाराष्ट्राला जे पुरून उरतात शेरा सव्वा शेर असे आपले संगमनेर. बाकी सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर सिनेमा म्हटला की आमच्या घरातला सिनेमा जागा होतो. तर जितूदा तुमचा एक सिनेमा आला होता आणि तो सगळ्यांना खूप आवडला, बाजी नावाचा. त्याने आता ठरवलेलं आहे की आपला एक सिनेमा बनवायचा आणि तो तुम्हाला दाखवायचा. नक्की तुम्हाला आवडेल. तुमचा होता बाजी, आमचा आहे पावभाजी. बघूयात माता, बघूयात माता या सिनेमात काय घडणार आहे. सगळ्या कलाकारांना विनंती करेन की या स्किट पुरते आपण समोर विराजमान व्हा. तर मंडळी आता बघूयात या सिनेमामध्ये काय घडणार आहे. सुरुवात करूयात आमच्या सिनेमाला ज्याचं नाव आहे पावभाजी. तर हे आहे या सिनेमातलं गाव ज्याचं नाव आहे श्रीरंगपूर. मंडळी हे गाव जरी भूगोलाच्या नकाशावर नसलं तरी महेश कोठारेंच्या नकाशावर नक्कीच होतं. आणि याच गावात ही कथा घडते, जिथे राहतो एक सुपर हिरो जो या गावाचं रक्षण करतो. कारण या गावामध्ये एक खुफिया खजाना दडवलेला आहे. तो कुठे कुणालाच माहीत नाही. आणि या खजिन्याच्या पाठीमागे आहे या सिनेमाचा खतरनाक विलन. तर बघूयात मग आता विलन जिंकतो की पावभाजी. ए काय लावताय? आयटम बॉम्ब लावतोय. समोर 2-3 बसलेले असताना अरे हे वाजवलं ना की तो येतो. काय दूर दूर नाही रे, माणूस. माणूस कसा येईल वाजवल्यावर? अरे या गावचा रक्षण करता पावभाजी. सॉलिड आयटम आहे राव, दाखव ना आम्हाला. चादर चोर. चादर चोरलीस नाही? अरे सांग, चादर चोरलीस ना? हो, पण तुला कसं कळलं? अरे सकाळी मीच धुवून वाळत घातली होती. आणि कडे माझी. हा बोल, बाण कशाला लावलास? इथं माझ्या पायात घुसला ना तो. नाही, मी ऐकलं होतं की या गावचे लोक बोलतात की फटाका लावला ना की तू येतोस. बोल, तुझा काय प्रॉब्लेम आहे? का लावलास फटाका? नाही, काही प्रॉब्लेम काय नाही. मला ते असं चेक करायचं होता की ही ऑफर अजून चालू आहे का नाही, म्हणजे तू येतोस का नाही. अरे तू काय डोक्यावर पडलायस काय रे? अरे हा बाण इथं कुठं घुसला असता तर मेलो असतो ना मी. नाही. परत जर का बाण लावलास तर लक्षात ठेव, ऋषिकेश जोशी बरोबर रूम मध्ये बंद करून ठेवीन. का? बाण कुठे कुठे आणि कसा कसा टोचतो ते कळेल बरोबर. अरे या तू काय डोक्यावर पडलायस काय? आता तुला काय इंग्रजीत सांगू का बाबा? नको लावू. कशाला लावतोस तू? काय? अरे सहजच लावतोय रे, एक्स्ट्रा राहिला माझ्याकडे म्हणून लावतोय. तू एक काम कर, माझा मोबाईल नंबर घेऊन ठेव.
कशाला? तुला गरज लागली मला व्हॉट्सअप कर, मिस कॉल दे, मी स्वतः येईन. नाही नाही, हा? पण त्याचा आता काय उपयोगच नाही, का? कारण याची वाद ऑलरेडी पेटलेली आहे. अरे आणि वाट लावली, आईच्या गावात पळा. तर मंडळी, असा होता या गावचा इतिहास की गावावरती कुठलाही संकट आलं की बाजी धावून यायचा. पण काही वर्ष लोटली आणि डेली सोपचा हिरो डेली सोप बंद पडल्यानंतर जसा कायमचा गायब होतो तसा तो कायमचा गायब झाला. खूप वर्षांनंतर आता गावात काय घडतंय बघूयात. आता गावकऱ्यांची काय परिस्थिती आहे भेटूयात या सिनेमातल्या हिरोईनला, जिचं नाव आहे अमृता खानावळकर. हॅलो 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 हॅलो. नाही नाही, किती छान नाचतेस तू. थँक्यू अमृता, आय लव्ह यू. मी मुलगा आहे आतमध्ये. पण सोनालीला मानलं पाहिजे, तिने विश्वास ठेवला तुझ्यावरती, तू बाई आहेस म्हणून. थँक्स थँक्स थँक्यू सो मच. एक विचारू तुला, हो, अप्सरा अली या गाण्यावर किती वेळा नाचलीयस तरी अंदाज आहे? एक आकडा साधारण काय? नाही असं मोजलं तरी नाही. अंदाज 1000 2000 3000. तू जास्त नाचलीस माझ्यापेक्षा, डोंट वरी. तू किती नाचलीस ते सांग ना, पंच आहे माझा. अरे बघ ना, काय पटकन उत्तर द्यायचं पण. लाखभर. हा? लाखभर वेळा नाच. बर, तिला तू प्रश्न विचारतेस अमू कारंडे, मला सांग तू किती वेळा नाचलीस? वाजले की 12 वर? एकदाच. का? वन टेक आर्टिस्ट आहे ना मी. म्हणजे डिरेक्टर ऍक्शन म्हणाले की वन टेक. हिला एवढा वेळ का लागला? अरे. नाचली, बापरे. अगं पण ती इव्हेंट बद्दल बोलतीये. तिच्या डोक्यात इव्हेंटच असतात फक्त. मी शूटिंग बद्दल बोलते, शूटिंग बद्दल. पण मस्त हा, खूप छान नसतेस तू. जोरदार टाळ्या हिच्यासाठी वाजव प्लीज. जाऊ. येस 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 येस. भाजी भाजी. एवढा आवडतो भाजी? हो. का? मी लहान होते ना, हा. तेव्हा त्याने एका कोंबडीला वाचवलं होतं. कोणापासून? माझ्यापासून. मीच खाणार होते ना. हो. मग आणि एका असा खड्या आवाजात डायलॉग मारला त्याने. काय? खाशील कोंबडी तर होशील चोंबडी. आपला हात भारी. किती मिक्स करणार, वेगळा आहे तो सिनेमा. मी मराठी, झी मराठी.